बीडचं राजकारण म्हणजे वारसा, परंपरा, भावनिक लाट, जातीय ध्रुवीकरण या भोवती असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण या सर्व वातावरणात सध्याच्या घडीला जे एक नाव आहे ते खूप शांत आणि अ, अस्सल राजकारणी म्हणू शकतो आपण. जिथं कुठेही त्या वादविवादात नसतात. त्याच नावाला भारतीय जनता पक्ष राज्यसभेच्या रूपाने पुन्हा एकदा संधी देणार का? त्यांचं नाव म्हणजे प्रीतम मुंडे, ज्या माजी खासदार आहेत आणि त्या आता सध्या काय करतायत, कुठे आहेत, राजकीय पार्श्वभूमी काय आणि त्यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाने आगामी काही प्लॅन आखला आहे का व त्यांची महत्वाकांक्षा काय हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आदित्य आणि तुम्ही पाहत आहात टॉक विथ आदित्य. प्रीतम गोपीनाथ मुंडे 2014ला ज्यावेळी स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांचं दिल्लीत अकाली निधन झालं, त्यांच्या निधनानंतर बीड लोकसभेची पोटनिवडणूक लागली आणि या रिक्त झालेल्या जागेवर कोण जाणार हा सर्वात मोठा पेच बीड जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रासमोर उभा राहिला होता. अशा वेळी पंकजा मुंडे यांचं नाव आघाडीवर येत होतं, पण पंकजा मुंडे यांनी दिल्ली न निवडता महाराष्ट्रात राहण्याचा ठाम निर्णय घेतला आणि प्रीतम मुंडे यांना समोर आणलं. प्रीतम मुंडे 2014ला लोकसभेला उभ्या राहिल्या, निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीत तब्बल 5.25 लाखांनी त्यांनी विजय मिळवत विश्वविक्रम केलेला आहे. त्याच नंतर 2019 साली पुन्हा लोकसभेला प्रीतम मुंडे या भारतीय जनता पक्षाकडनं उभ्या राहिल्या आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आत्ताचे खासदार बजरंग सोनवणे हे उभे होते. त्यावेळी अर्थातच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे संबंध फारसे चांगले नव्हते. दोन्ही विचारधारा, दोन्ही पक्ष वेगळे होते. त्यावेळी देखील प्रीतम मुंडे या 1.5 लाखाच्या फरकाने निवडून आल्या. विशेष म्हणजे प्रीतम मुंडे यांच्या काळात बीड जिल्ह्यात कधीही जातीय दंगल झाली नाही, जातीय ध्रुवीकरण झालं नाही, जाती जातीत किंवा समाजात तेढ निर्माण झाले नाही. आणि 2019ला ज्यावेळी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, त्यावेळी खऱ्या अर्थाने प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्ह्याला सांभाळलं किंवा मुंडे घरांवर प्रेम करणारे जे लोक असतील किंवा कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, या सर्वांना प्रीतम मुंडे यांनी सांभाळून घेतलं. बीड जिल्ह्यात किंवा प्रत्येक विधानसभा मतदारसंघावाईज त्यांचा दौरा असायचा. त्या दौऱ्यात कार्यकर्त्यांच्या घरी, सामान्य माणसांच्या घरी गाठीभेटी त्या कंटिन्यू घ्यायच्या. मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, या समाजामध्येही त्यांनी मोड बांधली होती. त्या समाजामध्येही त्यांनी त्यांचं स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. ते आजही अबाधित आहे. त्यांची काम करण्याची पद्धत ही खूप वेगळी होती. खरं तर त्यांच्याकडे कोणीही काम घेऊन गेलं तर त्या अत्यंत सौम्य भाषेत ते काम करायच्या. प्रामुख्याने रेल्वेचा मुद्दा असेल, त्याच्यानंतर पीएम किसान, पीक विमा असेल, किसान योजनेसंदर्भात या सर्व गोष्टी त्यांनी अत्यंत सोजळपणे सांभाळून याचा एक मार्गी लावला. हा निर्णय मार्गी लावला. या योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचेल याच्यासाठी त्यांनी दक्षता घेतली. जे ग्रामपंचायतचे सरपंच होते किंवा जिल्हा परिषद सदस्य यांना सातत्याने प्रीतम मुंडे यांनी संपर्कात ठेवलेलं असायचं आणि त्यांच्याकडून वेळोवेळी ते विधानसभा वाईज या सर्व गोष्टींचा आढावा घ्यायच्या आणि त्या प्रश्नांवर त्या वाचा फोडायच्या, त्या प्रश्नांचं समीकरण किंवा ते उत्तर समाधान त्या प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यांचं किंवा सामान्य जनतेचं व्हायचं. काही वेळा त्यांचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले. कर्नाटकमध्ये गाडी पकडली, त्या गाडी ड्रायव्हरने प्रीतम मुंडेंना फोन केला की ताई माझी गाडी पकडली आहे. असे खूप व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले आणि त्यांना अर्थातच नंतर पदवी मिळाली ती दबंग खासदार. आता दुसरा टप्पा त्यांच्या जीवनाचा खरा सुरू होतो तो म्हणजे 2024ला.
2024 लोकसभेला भारतीय जनता पक्षाने प्रीतम मुंडे यांची उमेदवारी करून पंकजा मुंडे यांना समोर आणलं आणि पंकजा मुंडे या लोकसभेला उभा टाकल्या. त्यावेळी देखील प्रीतम मुंडे या सक्रिय प्रचारात होत्या. त्यावेळी देखील त्या एकदम शांत आणि संयमी, कुठेही पक्षाचा अवमान होईल, पक्षाच्या विचारांना ते विरोध करतायत किंवा पक्षाला विरोध करतात असं कुठलंही स्टेटमेंट नाही, कुठलीही कृती नाही. पण त्याच्यानंतर त्यांना भाजपने प्रदेश उपाध्यक्ष ही पदाची जबाबदारी दिली. अर्थातच सद्यस्थितीत त्यांच्याकडे पक्षाची कोणतीही जबाबदारी नाही, कारण रवींद्र चव्हाण हे भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष झाले आणि त्यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली. त्याच्यात सर्व गोष्टी चेंज झाल्या. सध्या प्रीतम मुंडेकडे यांच्याकडे कोणतीही जबाबदारी नाही. कोणत्याही त्यांच्या समर्थकाला असे काही वाटत नसताना देखील अनपेक्षितपणे राज्यसभा खासदार उमेदवारीसाठी प्रीतम मुंडे यांचं नाव चर्चेत आलं. तीही बातमी सर्वात आधी आपणच ब्रेक केली, त्याच्यानंतर ती माध्यमांमध्ये चालली आणि सध्या प्रीतम मुंडे या दिल्लीला गेल्या आहेत अशीही चर्चा आहे. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे काही ठराविक कारणे आहेत. ते कारणे आता आपण डिटेलमध्ये जाणून घेतले तेच, की बाबा शांत स्वभाव, काम करण्याची पद्धत, समाजात जाण्याची पद्धत आणि समाजात त्यांना खूप मानणारा वर्ग आहे, जो त्यांना एव्हाना पंकजा मुंडेंचा स्वभाव थोडा आक्रमक आहे. थोडा "ए खाली बस रे, ए उठ रे", ह्या स्वभावाच्या पंकजा मुंडे आहेत. पण प्रीतम मुंडे याच्या खूप विरोधी आहेत. प्रीतम मुंडे या खूप प्रेमाने, सोज्वळपणाने कार्यकर्त्यांना जपतात. कार्यकर्त्यांच्या घरी, कार्यकर्त्यांना मुंबईमध्ये आपुलकीचं स्थान देतात. अर्थात पंकजा मुंडेही ते देतात, पण पंकजा मुंडे या पालकत्वाच्या भूमिकेत असल्यामुळे त्या थोड्याशा आक्रमक स्वभावात जातात. त्याच्यामुळे कार्यकर्ता हा कधीही प्रीतम मुंडे यांना प्रेफरन्स देताना आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा आगामी प्लॅन असा असूही शकतो, की पंकजा मुंडे या महाराष्ट्रात राहतील आणि पंकजा मुंडे या मंत्रिमंडळ सांभाळतायत, मंत्रिपद सांभाळतायत आणि त्याच राज्यसभा खासदार देऊन प्रीतम मुंडे यांना महाराष्ट्रात ऍक्टिव्ह करणे, महाराष्ट्रभर दौरे करणे आणि ओबीसींची वोट बँक मजबूत करून ती भाजपला देणं. अर्थातच 2029ला अशीही चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जातील. त्यांना दिल्लीत जाण्यासाठी, दिल्लीत पाठबळ आणि मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचं मतदान त्यांना गरजेचं असणार आहे आणि त्यासाठीच त्याची नांदी म्हणून ते प्रीतम मुंडे यांना खासदारकी देऊ शकतात आणि त्यांना ओबीसी मोठ बांधण्याचं एवढं एकच काम असू शकतं. यालाही मी काही दुजोरा देतो, कारण भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी ओबीसी समाजाचा नेता म्हणून भरपूर जणांना लॉन्च करण्याचा प्रयत्न केला. ते रमेश आप्पा कराड असतील, संजय कुटे असतील, भागवत कराड असतील, सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला किंवा सर्वांना पदं दिली. भागवत कराड यांना राज्यसभा खासदार देऊन अर्थमंत्री करण्यात आलं, केंद्रीय राज्य अर्थमंत्री. पण काही साध्य झालं नाही. समाज हा पूर्णपणे पंकजा मुंडेवानी, मुंडे घराण्यांच्या पाठीमागे हा भक्कमपणे उभा राहिलेला आपल्याला दिसलो. पण आताचं चित्र वेगळं आहे. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, धनंजय मुंडे सर्व एकत्र आहेत आणि समाज हा मुंडे फॅमिलीच्या पाठीमागे भक्कम उभा आहे. तर याचाच फायदा देवेंद्र फडणवीस हे घेतील का, हेच आगामी काळात स्पष्ट होईल. आणि सध्याच्या निर्णयानुसार किंवा सध्याच्या चर्चेनुसार तरी प्रीतम मुंडे या राज्यसभेचा खासदार होणार हे नक्की आहे. पण भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या नेतृत्वात अजून काही चेंजेस असतील किंवा काही बदल असतील तर ते आपल्याला आगामी काळात कळतीलच. मात्र या टप्प्यात नाही तरी दुसऱ्या टप्प्यात प्रीतम मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन हे भारतीय जनता पक्षाला करणे क्रमप्राप्त असेल आणि देवेंद्र फडणवीस ही जबाबदारी घेतील आणि प्रीतम मुंडे यांना योग्य न्याय देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन करतील हे मात्र नक्की. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा टॉक विथ आदित्य.